आंदोलन सुरू आहे, सगळं राजकारण या संपूर्ण आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। इथे राजकारण करणारे जे नेता आहेत ते तुम्ही बघू शकता स्पष्टपणे की ते इथे आलेले नाही आहेत आणि आज हे नेतृत्वहीन म्हणजे इथे कोणी नेतृत्व नाही, हे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन नाही आहे, हे आज हे भूमिपूजन आहे। आणि सरकारने आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मागच्या वर्षी एक आश्वासन दिले होते की आम्ही भवनाचं काम स्मारकाचं काम मी लवकरात लवकर सुरू करतो, परंतु आपण आतमध्ये जाऊन एकदा बघा की तिथे स्मारकाची जागाला कचरा पेटी बनवून ठेवलेलं आहे आणि हे अपमान आम्ही सहन करणार नाही। मागील 7 दिवसापासून आंबेडकरी युवा सन्मान यात्राच्या माध्यमाने आम्ही एक पदयात्रा केलेली आहे पूर्ण नागपुरामध्ये आणि आणखी लोक इथे जमा होत आहे। माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे आमची विनंती आहे की ते लवकरात लवकर आजच्या आज आपल्या हाताने समाजाला घेऊन हे भूमिपूजन करावे आणि इथे जे बाबासाहेबांचे जे काम थांबलेलं आहे स्मारकाचं ते परत सुरू करावे, अन्यथा सरकार आम्हाला समाजाला भडकवू नये। जे दीक्षाभूमीमध्ये घडलं तसं इथे व्हायला तिथे वेळ लागणार नाही, म्हणून आम्ही संविधानिकरित्याने आम्ही हे सर्व काम करत आहोत। कृपया करून साहेबांना आमची हात जोडून विनंती आहे की जेही लोक त्यांनी हे दावा केला होता की 20 एकरचे डॉक्युमेंट्स यांच्याकडे आहेत आणि ते त्याच्यामध्ये ते जागा रिझर्वड आहे, किशोर गजबी, विकास ठाकरे असे लोक कृपया करून समोर यावे, समाजाचं नेतृत्व करावे, नाहीतर यावेळेस समाज यांना उत्तर देणार आणि आता एका तासामध्ये हे काम हे गेट उघडलं नाही तर समाज स्वतः आपल्या हाताने संविधान घेऊन आम्ही आपल्या जागाची साफसफाई करूया आणि आम्ही आपलं बांधकाम सुरू करूया। ठीक आहे।